मस्त खाली जाऊ. पालखी आली आहे खाली. सीन्स बघण्यासारखे तिथं आवाज येतोय ना तिकडून तर असा मस्त एकदम वाईब त्याची वाईब मला घ्यायची खाली जाऊन. आता बघू जाऊ खाली. आणि तुम्ही आता नजारा परत पाहू शकता. आणि आता तुम्हाला सांगतो काय सीन झाला. तो जो असा तुम्हाला एकदम असा उतार दिसतोय का, असा पण नाही होत, असा आहे 80 डिग्री तिथून. ओ सर, तो बॅग उघडतोय. अरे घे साईडला, हेडफोन आहेत रे श्रवण तुझं. हे काय विषय सबस्क्राइब कीजिए, कमेंट कीजिए, लाइक कीजिए. वाह 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 वाह. असे वाजवायचे दरवाजा. तर आता मस्तपैकी खाली जायला निघालो आहोत आम्ही परत. अरे बापरे, पडलो असतो. तुम्हाला दाखवता येणार नाहीये ते कसं. मी दाखव, मला कळत नाहीये. 20 डिग्री नको रिस्क है तो ब्लॉग है. नवीन का? हाँ, नवीन बनवलंय सध्या. नवीन बनवला हा डायलॉग. रिस्क है तो ब्लॉग है. रिस्क आहे तो ब्लॉग. हाँ, ट्रेक आहे तो ब्लॉग आहे. रिस्की ट्रेक है तो ब्लॉग है. आता इथून थोडंफार दिसतंय खालचं. दुखत असं कमी झालंय. नाही तर आम्ही ह्या चढावरनं चढलेलो लिटरली. त्या उतरताना एवढं काय नाही रे. चढताना खूप हे होत होतं. आणि हे अजून इथे पुढे अजून पुढे आहे वाट. म्हणलं काय आलं ते बघ. येत नाहीये. धडकलोच त्याला मी डायरेक्ट. हो, आलो. आता आम्ही चाललोय सुवेळा माचीला. सुवेळा माची. येस. हरिश्चंद्रगड वाईब्स. बट ऍक्च्युअल राजगड. बरोबर ना. ओके, सो आम्ही इथे आलो आहोत सुवेळा माचीवर. आणि इथे पण या ढगाळ वातावरणामुळे खालचं काही आनंद घेता येत नाही. लाईक आम्ही केवढ्या उंचावर आहोत त्याचा आनंद घेता येत नाहीये. पण ठीक आहे, समर्पणला जिथं न्यायचं होतं तिथं अजून तरी आम्ही आलो नाहीये. समर्पण फक्त म्हणतोय की त्या जागेवर जायचं आणि कुठेतरी वेगळीकडेच नेतोय. कुठे जायचंय समर्पण? हा, गप रे, माग येते. इकडे काहीच नाहीये. तुला काय वाटतं जाईल? ते वरती येणार आहेत रे, ते वरती येणार आहेत माणसं इकडून. क्लियर हो गई है. लाईक पुरा 1 मिनिट, मराठी ब्लॉग आहे हा. आणि हो, हा जो एरिया आहे तो क्लिअर झालेला आहे. आणि तुम्ही आता नजारा परत पाहू शकता. आणि आता तुम्हाला सांगतो काय सीन झाला. तो जो असा तुम्हाला एकदम असा उतार दिसतोय का, असा पण नाही होत, असा आहे 80 डिग्री तिथून. हाय का, हा पडला नाहीये. ह्याला घेऊन सर पडलेत आमचे. सरांना तो उतार सांभाळला नाही गेला. सर ब्रेक लावत होते. सर बोलत होते, स्वतःला हे देत होते. सर स्वतःला कॉन्फिडन्स देत होते. अरे थांब. पण सरांना थांबवलं जात नव्हतं. सर गेले. सर असेच गेले डायरेक्ट. आणि त्याला घेऊन त्याला 5 मिनिटांनी
5 पडता पडता 5 मिनिटं हा असे असे अरे थांब हे आहे रिझल्ट. रिझल्ट येते सेम येत पण मला नाही एवढा. ह्याला असे खांद्यावर घेऊन खांद्यावर असे- करून पडले हा असे तो सीन ब्रेक लागेल. तो सीन रेकॉर्ड नाही झाला बट तो खूप कॉमेडी होता. कॉमेडी म्हणजे लागलं खूप. जीव वगैरे असतं जरा हे झालं. म्हणतात तसं स्वस्तच झालं. हा तसं स्वस्तच झालं नाही तर लय महागात पडलं असतं ते. आम्ही आलो या साईडला. बापरे डेंजर सीन दिसतोय हा. ए! नाही ए नाही हे बघ असे करतात. ओ सर तो बॅग उघडतोय. अरे घे साईडला हेडफोन आहेत रे श्रवण तुझं हे. ए हट जॉयला हट. काय जा बेटे घडणार आहे ते तुला. जा रे बेटे घाबरतो का. तर बॅक टू ब्लॉक जाणता राजा. ओ इकडे सगळं फॉग आहे आणि हे ह्या डोंगरांमुळे इथून असं वर येत नाहीये लवकरात लवकर. लाईक हा तेच कारण आहे. आणि वारा आत्ता बंद झाले म्हणून ह्याचा फ्लो होत नाहीये ह्या साईडला. बट तुम्ही फरक बघू शकता इकडे आणि या साईडला. बापरे काय असं नजारा आहे हा. वा वा रे वा व्हेरी नाईस नाईस नाईस. पण क्यूट आहे. त्याचे डोळे लय भारी दिसत आहेत राव. काहीच करत नाही रे. क्यूट चलो चल काय विषय नाही. सबस्क्राइब कीजिए, कमेंट कीजिए, लाईक कीजिए. इथं समर्पण जी जागा म्हणत होता तिथं फायनली आम्ही आलो आहोत. तुम्हाला मी जसं की वरती म्हणलेलो तर ती जागा हां ते बघा तो तिकडे पळत गेलेला आहे ना तिकडेच ती जागा आहे. दगडा आम्ही इथून आलो. इथून सुरू केलं असं तिथून मागून चोर दरवाजाने आलो. आणि ते आजोबा होते तिकडचे एक. तर ते आम्हाला म्हणले की तो आहे चोर दरवाजा याच्या मागे आहे तो. आणि हा आहे गुंजवणे दरवाजा. तर आम्ही आत्ता इथून जाणार आहोत. तर इथून लवकर खाली जाता येईल असं म्हणलेत. आणि सकाळमध्ये आणि आत्तामध्ये किती फरक दिसतोय हा ना. एकदम क्लिअर झालं एकदम. तर आता आपण नाही रे दगड आहे नको काय तू घसरलास नाकी नको घसरलास खोटं बोलू नकोस. नको काळजी करू. हा कसं त्यालाच घसरणं म्हणतात रे. त्यालाच का चपके ओढतोय. सँडो घातला बाई कसं लागते ते नुसते चपके ओढतोय हा. बंद झालं. बाले किल्ल्याशिवाय सुद्धा इकडे जायला वाटाय है ना. हो बाले किल्ल्यावर कसं गेलतो आपण. तिकडून गेलो बाले किल्लो तसं तिकडून गेलो. हे होतं तरी खोललंय दारात तर जाऊन. समर्पणने खोला ना दरवाजा आत्ता जाऊन. म्हणजे विचार कर कोण नाही जाते आपण जातोय. हा मस्त. लावून घेऊयात. बापरे किती जड लागतोय तो. ओके डन लेट्स गो. बापरे परत गडावर चढायला लागलो काय आम्ही. अरे बापरे ते दुसरा दरवाजा आहे तर. वा 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 वा.
असे वाजवायचे दरवाजा. अरे बापरे, केवढूसा रोड आहे हा. दरवाजा आहे हा, गुंजवणे दरवाजा. अरे वा, नजारा बघा नजारा. इथे बार्स पण नाही आहेत आणि या जागेवरून उतरावं लागते. बापरे. मस्त झाडावर बसलेलो आहे. ही एक फांदी आहे आणि ही दुसरी अनानासी. आराम आराम करायचं जिंदगीत फक्त. तर तुम्ही सुद्धा करत जावा असं आठवड्यातनं महिन्यातनं एकदा ट्रेक. चांगलं असतं वातावरणात गेलेलं. गेलं पाहिजेत. चला घ्या मांडायला वाटवाडा. नाही एकट्यानेच मांडायचं असतं, उगा एकामुळं टापटूप सर हालते काठे घोड्याचे खालचे. बोललेलं श्रवण थोडं अजून मागं चपटे हो, चपटे थोडं ठेव. मागं हो. मी बोलले टोपी घाल. तर आता आम्ही कुठे कुठे चाललो आहोत आम्हालाच नाही माहिती. आणि ते बाबा आम्हाला म्हणलेले की आम्हाला अर्धा तास लागेल त्या वाटेवरनं. त्या वाटेवरनं आत्ता आम्हाला 1.5-2 तास होत आला. आणि अजून आम्ही असं उतरतोच आहे सरळ चालतोच आहे. ओके, तर आता आपण घरी जायला भरारी घेतलेली आहे. आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत. फायनली आम्हाला रोड भेटला. ते काका म्हणले होते अर्धा तास लागेल, आम्हाला 1.5 ते 2 तास आय गेस जास्तीच लागलाय. बट ठीक आहे, मजा तर आज खूप आली. तर आपण सगळ्यांना त्यांचे ओपिनियन्स विचारत पहिले तर एंड होतोय आता ब्लॉग. तर समर्पण, तुला कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स ट्रेकचा? मजा आली, खूप ॲडव्हेंचरस होतं ट्रेक. हां, काय रायगड. आणि मला असं वाटतं तुला हे सुद्धा बोलावं लागेल की आज तुला खूप काही शिकायला भेटलं. जसे की डिफेन्स. सर, तर तुम्हाला काय वाटतं आज हा अनुभव कसा होता तुमचा ट्रेकचा? थ्रिलिंग एक्सपिरियन्स. एकदा अवश्य भेट द्यायला पाहिजे राजगड. हो, नक्कीच. ऐकून, बघून, वाचून या तिन्ही गोष्टी एका साईडला आणि अनुभव एका साईडला. हा, ज्या राजांनी आपलं आयुष्य 25 ते 26 वर्ष इथं काढलं, त्या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्यायला पाहिजे. बरोबर. चालेल. तुझं काय म्हणणं आहे जाईल? टॉप क्लास होते. दिसतोय क्लिअर दिसतोय, राजगड दिसतोय. तर आता भेट देऊयात परत नक्कीच राजगडला. नक्कीच. ओके, सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि असाच जुडून राहा माझ्यासोबत, असंच आपण मजा करत राहू.